ओ परिवर्तन बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. अध्याय 18. महर्षी दयानंदांची आणखी एक देणगी. सर्वप्रथम महिलांना मतदानाचा अधिकार. वाचक हा विषय पाहून आश्चर्यचकित होतील की दयानंदांनी महिलांना मतदानाचा अधिकार कशा प्रकारे दिला. आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल की 18व्या शतकात जगात जिकडे तिकडे लोकतंत्र आलेले होते, तेथे महिलांना मत देण्याचा अधिकार नव्हता. अमेरिका असो की युरोप, अरब वगैरे देशांची गोष्ट तर खूप लांबची आहे. तेथे तर लोकतंत्राचा दूरवरपर्यंत पत्ताच नव्हता, आजही नाही. तेव्हा मतदानाच्या अधिकाराबाबत बोलण्याचा प्रश्नच नाही. येथे हे जाणणे सुद्धा खूप गरजेचे आहे की शेवटी महिलांना मतदानाचा अधिकार का नव्हता. अन्य देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार, तसे पाहिले तर लोकतांत्रिक व्यवस्थामध्ये पहिल्यांदा महिलांना मत देण्याचा अधिकार न्यूझीलंडने वर्ष 1893 मध्ये दिला. तदनंतर हळूहळू युरोपातील अन्य देशांमध्ये दिला गेला. अमेरिकेमध्ये महिलांना पूर्णपणे मतदानाचा अधिकार 1920 मध्ये संविधानाच्या दुरुस्तीद्वारे देण्यात आला. ब्रिटनमध्ये 1918 मध्ये आणि भारतात 1920 मध्ये माउंट चेम्सफोर्डच्या सुधारणानंतर देण्यात आला. परंतु यापेक्षाही आश्चर्यकारक तथ्य हे आहे की शेवटी महिलांना मतदानाचा अधिकार का देण्यात आला नव्हता. त्याचे कारण होते धार्मिक कायदे आणि पुस्तके. बायबलच्या मान्यतेनुसार स्त्रियांमध्ये आत्मा नसतो, तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार कसा दिला जावा. 18व्या शतकात त्या देशामध्ये महिलांच्या अधिकारासंबंधात आंदोलने झाली की आमच्यात सुद्धा रूह म्हणजे आत्मा असल्याचे स्वीकारले जावे. तेव्हा कोठे हळूहळू हे अधिकार दिले गेले. जेव्हा आम्ही भारताच्या संदर्भात बोलतो तेव्हा ऋषी दयानंदांनी जेव्हा प्राचीन काळातील गौरवासंबंधी चर्चा केली तेव्हा सांगितले की स्त्रीला आपला जीवनसोबती निवडण्याचा स्वयं अधिकार होता, म्हणजे स्वयंवर. स्त्री स्वतः निवडू शकत होती की तिच्यासाठी योग्य कोणता वर असेल. विचार करून पहा की किती उच्च कोटीचे सामंजस्य होते आमचे, जेव्हा कन्या स्वतःसाठी जीवनसाथी निवडण्याची अधिकारिणी होती. तर मग राजाच्या निवडीमध्ये मतदानाचा अधिकार महिलांचा का नसावा. महर्षी दयानंद जेव्हा आर्य समाजाचे नियम उपनियम तयार करत होते तेव्हा त्यांनी समाजाच्या प्रशासकीय रचनेला लोकतांत्रिक ठेवले आणि त्यात स्त्री व पुरुषांना सर्व अधिकार समान दिले. ती सदस्यही बनू शकत होती आणि अधिकारीही, आणि ती प्रधान व मंत्री निवडण्याकरिता मत देखील टाकू शकत होती. वर्ष 1875 मध्ये हा विचार बाळगून एवढे मोठे संघटन बनविण्याच्या काळात त्यांनी महिलांना पूर्ण बरोबरीचे अधिकार देताना मतदानाचा अधिकार दिला. आज जर कोणी असे म्हणत असेल की महिलांना हा अधिकार असायला नको, तर वादविवाद झालाच समजा. ही काही साधारण बाब नव्हती. म्हणूनच परिवर्तन क्रांतीचे जनक होते दयानंद.